तुम्हा सर्वांचे नेते स्वर्गीय शिवाजीराव देसाई साहेब यांच्या जयंती सोहळ्याच्या निमित्तानं त्यांना अभिवादन करण्यासाठी आणि जयंती सोहळ्यासाठी उपस्थित असलेले महाराष्ट्र शिक्षण संस्थेचे अध्यक्ष श्री विवेक देसाई, लोकनेते बाळासाहेब देसाई, सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन यशवंत देसाई, आमचे ज्येष्ठ सहकारी मान्य अशोक अण्णा, मान्य जयवंतराव शेलार, इतर सर्व पांडुरंग संजय देशमुख, बबनराव शिंदे, विजय पवार, सर्व बरेच पदाधिकारी आहेत, सर्व आधी माजी पदाधिकारी आणि शिक्षण समूह, उद्योग समूहातले सर्व संलग्न संस्थांचे सर्व सहकारी अधिकारी, कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित बंधू आणि भगिनी, प्रतिवर्षीप्रमाणे आबासाहेबांची जयंती आपण दौलतनगर कार्यस्थळावरती साजरी करतो आणि एक प्रकारे त्यांच्या कार्याला उजाळा देण्याचा प्रयत्न आपण दरवर्षी करत असतो. ज्या थोर विभूती आपलं कार्य पाठीमागे घेऊन जातात त्यांच्या पाऊलखुणांवरती चालणं, त्यांचे विचार आत्मसात करणं आणि त्यांची जी काही त्यांच्या कारकिर्दीमध्ये आपुल राहिलेली स्वप्न असतील ती पूर्ण करण्याचा प्रयत्न त्यांचे सहकार्य म्हणून, त्यांच्या अनुयायी म्हणून करणं ही तुम्हाला सगळ्यांची जबाबदारी आहे. आपण पाहिलं, हा पूर्वीचा इतिहास पुन्हा सांगण्यात अर्थ नाही, पण प्रतिकूल राजकीय परिस्थितीमध्ये स्वर्गीय आबासाहेबांचं जीवन गेलं. म्हणजे व्यवस्थित आयुष्याचं प्रस्थान मुंबई शहरामध्ये बसलेला असताना एक चांगले उद्योजक म्हणून मुंबईमध्ये नावावर आले असताना आपल्या वडिलांच्या एका शब्दात होतं की मला मतदारसंघामध्ये ह्या तालुक्यातल्या शेतकऱ्याच्या उन्नतीसाठी आपल्याला साखर कारखाना काढायचा आहे आणि तो जर त्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये जवळपास 69-70ची गोष्ट असेल ती, तो जर काढायचा असेल तर पूर्ण वेळ काम करणारा, झुकून देऊन काम करणारा एक व्यक्ती कोणीतरी परिवाराची त्या ठिकाणी असली पाहिजे आणि म्हणून स्वर्गीय लोकनेते साहेबांनी आबासाहेबांच्या वरती ती जबाबदारी दिली. आपल्या वडिलांचा आदेश शब्द शिरसावरती मानून 2-2.5 वर्षामध्ये हा कारखाना आबासाहेबांनी उभा केला. अडचणी होत्या, आम्ही तर ऐकल्यात, पण काही जुन्या मंडळींनी, आता बिहार पाटील इथं समोर माझ्यावर बसले, की त्यावेळी साहेबांच्या बरोबर काम केलेली माणसं, अशोकांचे वडील स्वर्गीय आप्पा, नतू आप्पा, नामेची ही सगळी त्यावेळेची निवडती अण्णा, ही सगळी गणपतराव साहेब भाऊ, ही त्यावेळेची जुनी मंडळी त्यांनी जी पाहिली होती, हनुमंतराव चव्हाण आंबोड्यांचे, त्यांनी ही परिस्थिती बघून आबासाहेबांना या मतदारसंघाचा हा प्रकल्प उभा करण्यासाठी खांद्याला खांदा लावून त्यांच्या काम केलं. म्हणजे राजकीय स्वार्थ हा कुणीच त्यावेळेच्या कार्यकर्त्यांनी पाहिला नाही. निस्वार्थी भावनेने की लोकनेते साहेबांना मळणीच्या माळावरती आपल्या तालुक्यासाठी कारखाना उभा करायचा आहे. साहेब तर राज्याचं नेतृत्व करत होते, मुंबईमध्ये असल्याचे राज्यभर दौरे करायचे, पण मग साहेबांनी जर आबासाहेबांच्यावर जबाबदारी दिली तर ती आबासाहेबांना दिलेली जबाबदारी आपली जबाबदारी समजून त्या काळातल्या ह्या सगळ्या कार्यकर्त्यांनी कष्टानं हा कारखाना उभा केला. आज तुम्हाला मला त्याची फळं चालताना आनंद वाटतो, समाधान वाटते, पण ते रोपटं लावल्यानंतर ते एवढं या पद्धतीने एवढं मोठं करण्यासाठी किती कष्ट आहे, या पायामध्ये किती लोकांचं मोल आहे, याचा कुठेतरी पाठीमागे जाऊन आपण विचार केला पाहिजे. कारखान्याबरोबर आबासाहेबांनी छोटी संस्था, मोठ्या शिक्षण संस्था काढली. एक सोनवड्याचं हायस्कूल, ते पण त्या मारुतीच्या मंदिरामध्ये सोनवड्याला भरायचं. आज त्याचा आपण ती संस्था मोठी केली, 3 हायस्कूल्स केली, 2 एक सिनियर कॉलेज, एक ज्युनियर कॉलेज, एक इंग्लिश मिडियम स्कूल, 2 ITI, ऍग्रिकल्चर कॉलेज, एवढी मोठी व्याप्ती या 20-25 वर्षामध्ये आपण त्या ठिकाणी त्या शिक्षण संस्थेची सुद्धा वाढवली. आणि अशा पद्धतीने ह्या तालुक्याच्या विकासाला एक प्रकारे
वैभव प्राप्त करून देण्याचं काम हे स्वर्गीय लोकनेते साहेबांच्या नेतृत्वाखाली स्वर्गीय आबासाहेबांनी या ठिकाणी केले. आणि अशा व्यक्तीचं स्मरण ह्या नव्या पिढीला असलं पाहिजे. अशा व्यक्तीच्या कार्याचा उजाळा हा त्यांच्या पुण्यतिथीला, त्यांच्या जयंतीला हा निश्चित आधी विद्यार्थी मला शिक्षण संस्थेतले आपले दिसत आहेत त्यांना हे समजलं पाहिजे. आणि आपण ज्या संस्थेमध्ये शिकतोय ती संस्थेची संस्थापक कोण आहे आज तुम्हाला माहिती आहे की नामदार साहेब आहेत, रविदादा आहेत, येसदादा आहेत, पण आम्ही आता आहे ह्याचा पाया कुणी लावणार, ह्याचा पायाभरणी कुणी केली, ह्या संस्था एवढ्या मोठ्या ऊर्जित अवस्थेला आणण्यासाठी कुणाचं योगदान आहे हे नवीन पिढीला या ठिकाणी समजलं पाहिजे. आणि म्हणून अशा कार्यक्रमामध्ये त्यांच्या कार्याला उजाळा देणं आणि त्या कार्याचं स्मरण ठेवून आपण सगळ्यांनी पुढे वाटचाल करणं हीच या जयंतीच्या निमित्तानं खऱ्या अर्थानं त्याला श्रद्धांजली ठरणार आहे. मी फार मोठं भाषण या ठिकाणी करणार नाही कारण तुम्हाला सुशिक्षित झाला आहे कार्यक्रमाला. मी पुन्हा एकदा आपल्याला सगळ्यांना सांगेन की आपल्या विधानसभा मतदारसंघामध्ये आपल्या तालुक्यामध्ये आज जो काही विकास झालेला आपल्याला दिसतोय त्या विकासाचे मूळ पुरुष हे स्वर्गीय लोकनेते साहेब आणि स्वर्गीय आबासाहेब आहेत. या दोन्ही नेत्यांचं सतत आपण स्मरण केलं पाहिजे, त्यांच्या विचाराचं आचरण केलं पाहिजे, त्यांचे विचार डोळ्यासमोर ठेवून त्यांच्या पाऊल पुण्यावर पुढे चालण्याचं काम तुम्ही आम्ही सगळ्यांनी केलं पाहिजे. आणि तेच निश्चय आजच्या जयंती सोहळ्याच्या निमित्तानं आपण मला घेऊया. पुन्हा एकदा राज्य सरकारच्या वतीनं आणि 261 पाटण विधानसभा मतदारसंघाच्या वतीनं लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखाने संस्थापक चेअरमन स्वर्गीय शिवाजीराव देसाई साहेब यांच्या जयंती सोहळ्यानिमित्त त्यांच्या पुण्यस्मृतीला विनम्र अभिवादन या ठिकाणी करतो आणि म्हणतो धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.